हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माज किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा तुम्ही डायटिंग करत असाल तरीही तुमच्यासाठी बेस्ट असा शुगर फ्री, मैदा फ्री, ग्लुटेन फ्री असा हेल्दी केक बनवणार आहोत. हा केक आपण नाचणीपासून बनवणार आहोत, म्हणजे रागी केक बनवणार आहोत आपण. त्याच्यासाठी मी काय काय साहित्य गेलंय ते लिहून घ्या किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या साहित्याची लिस्ट मी नक्की देईन. नाचणीचा केक बनवण्यासाठी मी 1 कप इतकं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. एक मोठा बाऊल इतकं खजूर घेतलेला आहे, त्याच्या बिया मी काढलेल्या आहेत. 1 पेला गरम दूध घेतलेलं आहे, जेणेकरून दूध आपण त्या खजूरमध्ये टाकलं ते खजूर लवकर सॉफ्ट होईल आणि आपल्याला मिक्सरमध्ये वाटायला सोपं पडेल. इथे मी 3 केळी घेतलेली आहेत. 1 डिश भरून ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स कमी जास्त करू शकता. आता आपण काय करायचं, थोडंसं दुधाचं टेम्परेचर कमी झालं आणि खजूर सॉफ्ट झाले का खजूर, केळा आणि दूध एकत्र मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं, म्हणजे त्याची खूप छान चव एकत्र ब्लेंड झाल्यामुळे येईल. आणि याच्यामुळे खजूर आणि केळं वापरत असल्यामुळे आपल्याला स्वीटनेससाठी साखर घालायची अजिबातच गरज लागणार नाही. खजूराचा गोडवा आणि केळ्याचा गोडवा आपल्या केकमध्ये छान उतरेल. इथे मी 1/2 कप इतकं खायचं तेल घेतलेलं आहे, म्हणजे रिफाईंड ऑइल घेतलेलं आहे. राईचं वगैरे तेल घेऊ नका, नाहीतर त्याचा उग्र वास येऊ शकतो. ह्याच्याऐवजी जर तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही तूपही घालू शकता. आणि मला चॉकलेट फ्लेवर बनवायचा आहे, म्हणून 2 टेबलस्पून इतकं मी कोको पावडर आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे. मिठामुळेही केकला छान चव येते. आता आपण हे मिक्सरमध्ये त्याची स्मूथ पेस्ट तयार करून घेऊया. नंतर आपण ही पेस्ट एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आपण अजून एक साईडला तयारी करून घ्यायची. एक केकचा मोल्ड घेऊन त्याच्यामध्ये तेलाने ग्रीस करून त्याला आपण बटर पेपर लावून घेणार आहोत. तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही त्याला तेल लावून त्याच्यावर थोडंसं पीठ असं भुरभुरू शकता. असं केलं तरी केक टीनला चिटकत नाही. माझ्याकडे बटर पेपर होता, म्हणून बटर पेपरने मी केक टीन रेडी करून घेतला आहे. आता हे सगळं मिक्सचर आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये ड्राय इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत. ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण चाळणीने चाळून घालणार आहोत. मिक्सर आपलं बाउलमध्ये काढून झालं तरीसुद्धा मिक्सरच्या भांड्याला थोडंसं मिक्सर लागलेलं असतं. आता ते वाया जाऊ नये म्हणून त्याच्यामध्ये मी थोडंसं दूध घालून झाकण लावून मिक्सरच्या भांड्याला चांगलं हलवून घेणार आहे, जेणेकरून सगळं मिक्सर त्या दुधामध्ये उतरेल आणि मग ते दूध आपण आपल्या पिठामध्ये ॲड करणार आहोत. आता मी चाळलेलं नाचणीचं पीठ घालून घेतलेलं आहे, व्हॅनिला इसेन्स घालून घेतलेला आहे आणि एक विस्कर घेतलेला आहे. आपण त्याच्यामध्ये 1 चमचा इतकी बेकिंग पावडर घालणार आहोत आणि अर्धा चमचा इतका बेकिंग सोडा घालणार आहोत. आता मिक्सरच्या साहाय्याने आपण कट अँड फोल्ड या मेथडनी संपूर्ण पीठ व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. जसं आपल्याला लागेल तसं आपण थोडं थोडं दूधही ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि त्याची रिबिन कन्सिस्टन्सी करून घेणार आहोत. बघा मी कसं हळूहळू दूध घालून ह्या पिठाची छान रिबिन कन्सिस्टन्सी करून घेते.
हा केक मी 40 मिनटं 180 डिग्री सेल्सिअस इतक्या टेम्परेचरला बेक करून घेतला आहे. 40 मिनटानंतर ओव्हनमधून काढून मी त्याला टूथपिकने चेक केलं आहे की संपूर्ण शिजला आहे की नाही. तो शिजला नव्हता म्हणून मी 5 मिनटं एक्स्ट्रा अजून बेक करून घेतला आहे. तुम्ही पण चेक करूनच घ्या की केक शिजला की नाही शिजला. त्याच्यानंतर केक बेक करून झाल्यावर आपल्याला अर्धा पाऊण तास त्याला तसंच सोडायचं आहे. लगेचच डिमोल्ड करायचं नाही. केकला थंड होऊ द्यायचा. मग तो लगेचच डिमोल्ड होतो आणि मग आपण केक मोल्डमधून काढून त्याला कट करून एका डब्यामध्ये भरून ठेवणार आहोत. आणि मुलांच्या टिफिनमध्ये किंवा आपल्याला छोटीशी भूक लागते आणि डायटिंगवर आहोत, छान छान खायची क्रेविंगसुद्धा होते, तेव्हा हा केक तुम्ही नक्की ट्राय करू शकता. थँक्यू.